काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरिती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जडजीवा तारण हरी एक. नाम हरी सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. रामकृष्ण हरी मंडळी, माऊलींनी सदा सर्व काळ नाम घ्यावं असं का सांगितलंय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष उद्धरिती असं माऊली का म्हणतात? त्याचं उत्तर एकनाथांनी फार छान दिलंय. हरी बोला देता, हरी बोला घेता, बसता खेळता हरी बोला, हे त्यांनी सांगितलं आणि काल आपण ते बघितलं. बरं, हे ऐकल्यानंतर आमच्या डोक्यात प्रश्न असा पडतो की हा विचार ज्ञानेश्वरांच्या, नामदेवांच्या, तुकारामांच्या, एकनाथांच्या मनात का आला असेल? हा विचार ज्ञानेश्वरांच्या मनात 750 वर्षापूर्वी आला आणि त्याच्याही आधी कलियुगाचा प्रारंभ होताना नारदाच्या मनात आला होता, तो शुकाचार्यांच्या मनात आला होता आणि त्यासाठीच हरिसंकीर्तन नावाची व्यवस्था करून ठेवण्यात आली. परीक्षित आणि जन्मेजयाला भागवत कथा सांगून हरिनामाचा सतत जयघोष केल्याने तुम्हाला प्रचंड बळ मिळेल हे सांगितलं तर होतच, पण भगवंतानी सांगितलं होतं की संभवामी युगे युगेचा माझं वचन मी प्रत्येक वेळेला प्रत्यक्षात अवतार घेऊन पूर्ण करू शकेल याची गॅरंटी नाही. पण आता माझं नाव नाही, माझं प्रत्यक्ष येणं नाही, तर माझं नाव कामाला येईल. एक चित्रपट होता हिंदीमध्ये, गोविंदाचा होता, एका बेटावरचा तो चित्रपट आहे, कुठल्या तरी आंदोलन असं त्या चित्रपटाचं नाव असावं बहुतेक. आणि त्यामध्ये एक माजलेला सांड बैल, जो गोविंदाचा खास बैल आहे, आग किंवा आंदोलन म्हणजे चित्रपटाचं नाव असं काहीतरी असावं, मला त्याच्याविषयी फार माहिती नसते. तो माजतो आणि शेफारलेला बैल असा लोकांना मारायला जात असतो. असा लोकांच्या मनामध्ये भीती वाटते, म्हणून आता काय करायचं, कसं आवरायचं, त्या बैलाला आवरू शकणारा गोविंदा तिथे नसतो. मग एक काठी असते गोविंदाची नेहमीची, त्या बैलासोबत असतानाची, ती काठी अशी फेकून मारली जाते आणि ती काठी बैलाच्या समोर जाऊन पडते आणि बैल त्या काठीला बघून गोविंदा आहे असं समजून शांत होतो आणि गप्प बसतो. तसं प्रत्यक्ष त्या गोविंदाचं पृथ्वीवर असणं आवश्यक नाही आहे, त्याची काठी सुद्धा काम करून जाते. त्याची काठी सुद्धा काम करून जाते. ही काठी काय आहे? नामस्मरण आहे. माऊलींना हे माहित होतं की येणारा काळ हा अत्यंत बिकट आणि वाईट स्थितीमधला येणार आहे. लोक माणुसकी विसरून जाणार आहेत. अशा वेळी त्यांना त्या ईश्वरी शक्तीची जाणीव असणं आवश्यक आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला जमिनीवर ठेवणार आहे. पुण्यातली 2 प्रसंग तुम्हाला मी सांगतो. जरा आजचा विषय लांबू दे, हरकत नाही, पण पुण्यातली 2 प्रसंग सांगतो. एक वृद्ध जोडपं मुलाबाळांना शिकवण्याचं कर्तव्य पार पाडून पुण्यामध्ये जगत होतं. 2 मुलं, दोन्ही मुलं विदेशात गेली. तिकडे भरपूर शिकून भरपूर कमवू लागली. दोघांची लग्न वगैरे झाली आणि म्हातारी मात्र इथे पुण्यात राहू लागली. मुलांना काय, विदेशात गेलेली आधी जाणं येणं महाग पडतंय म्हणायची, पुन्हा इंटरनॅशनल कॉल सुद्धा महाग पडतात म्हणायची, आणि मग बाप आणि आई यांच्याशी संपर्कच तुटला. पोराच्या धसक्याने म्हातारी पडली आजारी. पोरांना कळवलं, बाबांनो आई आजारी आहे रे, तुमचं नाव घेते. ते म्हणाले, बाबा आईला बघण्यासाठी इतक्या लांबून येणं शक्य आहे का, मला माफ करा. आणि पुढे काही काळानंतर त्याची आई त्याच आजारपणात दगावते. म्हाताऱ्याचा एकमेव आधार संपतो. दोन्ही पोरांना कळवलं जातं आणि छोटा मुलगा एकटा येतो, मोठा मुलगा येत नाही. छोट्या मुलाला बघून बापाला जरा बरं वाटतं. तो म्हणतो, अरे बरं झालं तू तरी आलास, तुझ्या भावाला फोन करून सांग येऊन जा म्हणा. तो म्हणाला, दादानीच मला पाठवलंय. तो म्हणाला, आईच्या उत्तरक्रिया तू कर, बाबा मरतील त्यावेळेला तू जाऊ नकोस, मी जाईन. काय
काय लागला असेल ना बापाच्या मनाला. त्या क्षणी त्या बापाची अवस्था सीतेसारखी झाली असेल. दुभंगली धरणीन घेतलं मध्ये तर बरं. किमान ज्ञानदेवांना हे माहित होतं, नाही होतं हे होणार आहे. आणि या असल्या निपजणाऱ्या कार्ट्यांच्या मनामध्ये देव नातं याविषयीची चांगली गोष्ट ठेवणं आवश्यक आहे. दुसऱ्या एका कार्ट्याचा अनुभव सांगतो, सगळ्या जगाला ठाऊक आहे त्या घटना. कार्ट आलं, बाप एकटा शिल्लक राहिलेला पुण्यातच. काय करावं? त्यांना सांगितलं आपण विदेशात जाऊ, तिकडे राहू, इथे कोण सांभाळणार तुम्हाला. बापाला वाटलं चला आता उरलीत काय 2-4 वर्ष उरलीत आयुष्याची, ती तिकडे जाऊन घालू, पोरासोबत तरी किमान राहता येईल, कोणीतरी आपलं असेल ज्याला चांगलं म्हणता येईल. पोराने सगळी प्रॉपर्टी विकून टाकली. आलेला सगळाच्या सगळा पैसा आपल्या अमेरिकेतल्या अकाउंटवर ट्रान्सफर केला. बापाला घेऊन निघाला. एअरपोर्टच्या बाहेर बापाला एकटं सोडून आत जाऊन परागंदा झाला. आणि बेघर झालेला अत्यंत वाईट अवस्थेतला बाप पुण्यात तसाच सोडला. कसं जगलं असेल म्हातारं याचा विचार सुद्धा नाही केला. माऊलींना हे ठाऊक होतं, कारण ते माऊली आहेत, की पापाची आणि कलियुगाची महत्ता एवढी वाढणार आहे, एवढी वाढणार आहे की जगणं लोकांचं अवघड होऊन जाईल. आपला प्रॉब्लेम काय झालाय सांगू? मंगळावर जीवन आहे का हे शोधायला आपण निघालोत, पण जीवनात मंगल आहे का नाही हे कोण शोधणार आहे? आपला प्रॉब्लेम तो झालाय. पृथ्वीवरची माणसं मंगळावरचं जीवन शोधतायत, पण जीवनातलं मांगल्य कुठे हरवलंय? जीवनात हे मांगल्य आणायचं असेल, जीवनात हे चांगुलपण आणायचं असेल तर हरिनामाची आवश्यकता आहे. इथे होतो दोन्ही कुळाचा उद्धार. जडजीवा तारण हरी एक, म्हणून सांगतात माऊली जडजीवा. हा जडजीव म्हणजे काय? ही 2 पुण्यातली काठी. खर तर मानवी देह हा चैतन्याचा झरा आहे, चैतन्य रूप आहे मानवी देह. पण या मानवी देहाला अज्ञान आणि अविवेकाने इतकं ग्रासलाय की तो जडजीव बनलाय. जडजीव, जे जडजीवाला चांगुलपणाची, वाईटाची काहीही चाड नसते. रामचंद्रांच्या आयुष्यातील ती घटना आठवते ना? रामेश्वरच्या समुद्रकिनारी रामेश्वराची स्थापना करून लंकेत जाण्यासाठीचा मार्ग सागराला मागत होते. सागर ऐकायला तयार नव्हता आणि रामचंद्रांनी बाण काढून सागराला सांगितलं तुला ध्वस्त करून टाकीन. तेव्हा सागर समोर आला, म्हणाला देवा मी जडजीव आहे, चैतन्य नाही आहे माझ्यात, आणि ते चैतन्य न देण्याचं काम तर तुम्ही केलंय. मीच तुम्हाला विनंती करतो की तुमच्या असलेल्या गुणांनी तुम्ही पलीकडे जावं. जडजीव, जडजीवा तारण हरी एक. जडजीवांना कोण तारू शकेल तर हरी, आणि हरीचा मंत्र. प्रत्यक्ष हरी नसेल तरी हरीचा मंत्र तारू शकतो. अहो, घाणेरड्या पाण्यात हंस पक्षी कधी बघितलाय का? नाही जात कधी हंस पक्षी. संध्याकाळच्या वेळी चंद्र उगवलाय आणि त्या चंद्राला ढगांनी आच्छादलाय, तो चकोर पक्षीवर तोंड सुद्धा करत नाही चंद्राकडं. घाणेरड्या डबक्यात हंस बघत नाही. मग आम्ही या घाणेरड्या डबक्यात अविवेकाच्या आणि अज्ञानाच्या डबक्यात का अडकून पडलोय? यातून दूर जायचं असेल ना तर अविवेक, अज्ञान याची काजळी दूर करायला हवी. आणि ही काजळी दूर केल्यावर अखंड हरिनामाची ज्योत हृदयामध्ये पेटवायला हवी. तेव्हा जडजीवा उद्धार हरी एक असं होऊन जातं आणि जडजीवाचा उद्धार आमचा हरी करतो. रामकृष्ण.